सकल हिंदू समाज श्रीराम उत्सव समितीतर्फे श्रीराम नवमी निमित्त महाआरती साजरी। 28 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेची घोषणा। हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले। सकल हिंदू समाज श्रीराम उत्सव समितीच्या वतीने लहुजी वस्ताद चौकात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 12 वाजता जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मोठ्या भक्तिभावात 26 मार्च रोजी महाआरती पार पडली। धार्मिक कार्यक्रम, जयघोष, शंखनाद आणि दीप प्रज्वलनाने संपूर्ण परिसर राममय झाला होता। महाआरतीसाठी शहरातील विविध भागात जय्यत तयारी करण्यात आली होती। शहर पोलिसांच्या वतीने सुरक्षेचीही विशेष खबरदारी घेण्यात आली। चौकात आकर्षक सजावट, भगवे ध्वज, फुलांची आरास आणि प्रकाश योजनेमुळे भक्तिमय वातावरण अधिकच खुलून दिसत होते। या महाआरतीत सकल हिंदू समाजाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आणि शेगाव नगरी अक्षरशः रामनामात दंग झाली। यावेळी आयोजकांनी एक महत्त्वाचा संदेश दिला। सर्व हिंदू समाजाने एकत्रित यावे, संघटितपणे राहावे, हाच सकल हिंदू संघटनेचा मूलभूत उद्देश आहे। या भावनेतूनच पुढील उपक्रमांची घोषणा करण्यात आली। सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य शोभायात्रा 28 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता लहुजी वस्ताद चौकातून प्रारंभ होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या शोभायात्रेत मोठ्या संख्येने रामभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार, नगरसेवक शैलेंद्र दादा, नगरसेवक अंबादास इंगळे, डॉक्टर अभय गोयनका, मनीष डिपडेवाल, गोपाल चौधरी, रमेश चांडक, संजय त्रिवेदी, दिनेश महाजन, अमित जाधव, ॲडव्होकेट प्रकाश कलतारी, ॲडव्होकेट मनोज मल, मनोज सराफ, दादाराव वानखेडे, योगेश भद्वराज, नितीन अवस्थी, कमल शर्मा, उत्तम दिंडोकार, कपिल पहुरकर, मुकेश गवई, सोपान भागीवार, संतोष दिवनाले, शंकर भास्कर नंदाने, ज्ञानेश्वर निंबाळकर, कृष्ण कडू, गजानन गावंडे, निखिल पांडे, राजू गुजर, तुकाराम छपरवाल यांच्यासह शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राम भक्तांच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या निनादात साजरी झालेली ही महाआरती शेगावकरांसाठी अविस्मरणीय ठरली। श्रद्धा, शिस्त आणि सामूहिक सहभाग यांचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून घडले आहे। ब्युरो रिपोर्ट, सनसनी न्यूज, शेगाव।